हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉग मध्ये. चाललेलं आहे. काल म्हणलं तुम्हाला दाखवीन की आपलं खत घालायचं राहिलं होतं, पाऊस आला होता तेव्हा डबल पाऊस सोडून खत घातलेलं आहे. आता चाललेलो आहे मी, आणि मोर एवढा पाऊस झालेला आहे की चिखलात जावं लागतंय दाखायसाठी. बात सही आहे. जाणार तरी तुम्हाला जर दाखवू का, फास्ट मोडमध्ये होती रोड कसा आहे, पण मोबाईल हलवतोय, चलत जाईल सगळं चिखलच चिखल आहे. बरं जाऊन दाखवतो फास्ट मोड मध्ये. तर बघा, हे आहे आपला कापूस. बा तुम्हाला ठीक आहे. येताना बघा, येताना सगळं तुम्हाला दाखवलंच होतं मी. वावर दाखले, रोड बी दाखला, कसा चिखल होता सगळा. आणि आपला हे आहे कापूस. कालचा ब्लॉग बघा, इथं आलता पाऊस. तर बघा मागून कसला खतरनाक पाऊस आलाय. आणि आपलं तो ते वावर आहे, तो ते बघा इथं खत घाली तिथं. मी लगेच थांबेलो होता. मी म्हणलं उद्याच ब्लॉकमध्ये दाखव. बाच्या ब्लॉकमध्ये बघा तुम्ही, याला खत घातलं होतं, परत पाऊस उघडल्यावर आणि सगळं झालं होतं खत घालून. सगळ्या 2 वावराला घातलेलं बा. इथं एक वावर आहे आणि खाली तिकडे एक वावर, ते घालताना सगळं दाखलं. तुम्ही ब्लॉकमध्ये जाऊन बघू शकतायत. आपण दोन्ही याला खत घातलेले. मोबाईल बी भिजायला लागला पावसाने माझा पुढून आकाश टायमाला. पण जाऊ द्या, भिजून द्या. चक्खल लागलाय सगळा पायाला. आणि ह्या इथं बाद 1-2 वळी राहिल्या होत्या कापसाच्या. आळे घातले होते, आळे करून खत घातलं होतं, पण मागं बोजायचं राहिलं होतं, त्या सुद्धा इरगळून गेल्या बघा खत. त्याला इरगाळायला टाइम बी नाही लागला. मग की बघा, हीच लाईन ती वरून टाकून दिलं होतं कडीने. पाऊस आला होता जोरात परत, म्हणून इकडं तर आळं खत घातलेलं बा. तुम्हाला आळे दाखवतो. आता सगळे चिखलाने पाय होते. ओके बघायचं, मग इथं आळं केलेलं आहे. बाकी खत दिसत असं पांढरं पांढरं नाही हे खत. पण खाली सगळं येरून गेलंय. 2 वावराचं झालं लागू म्हणायचं आपलं खत. आता माझे पाय कशी चिखलाने लागू झाले तर देखो देखो. सगळे रस्त्याने पाणी होतं. ह्याच रस्त्याने पाय धुतो. हेच दाखवायचं होतं. काल म्हणलं होतं दाखीन म्हणून, आपला ब्लॉक झाला आणि दाखवलं हे खत घातलेलं. ज्याला माहित नाही त्याने कालच्या ब्लॉकमध्ये जाऊन बघा. हमको सिखा रिया है. चलत जाताना आता तुम्हाला एक वावर आपलं जे राहिलंय कापूस घालायचं खत, ते एक दाखवतो. आणि एका आंब्याला खत घालायचंय, त्या आंब्याला बी ते आंबा खत घालताना. तर बघा, हे उडदाचं वावर आणि देख आंबा आहे. त्या आंब्याला घालायचे. मला बारीक खत आणलं होतं, मोठाच आहे ना म्हणून. तू समझा. बुडात पडला जळून नाही जावा, खत्म. गावतात नाही पडलं पाहिजे. त्याच्या पानावर चाललं वरून काठी ढिलं टाकून घ्यायचं त्याचं. गेलं ते गेलं त्याच्या मुळ्याला. भगवान क्या जुलूम है. मग किंवा आंबा आहे, हे आंब्याचं पानच पडलं. पाणी नाही करू पण जावा जळून. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. उडीत हेच आहे तो कापूस, ज्याला अजून खत नाही घातलं. आणि त्या दोन्ही वावराला खत घातलं. आणि सगळ्यात आधी हेच कापूस लावला, तरी याला खत घातलं नाही. सॉरी. दोन्ही वावरात आता तुम्हाला दाखवले तर, आणि याला नाही घातलेलं खत. एवढं राहिलंय. जर पाऊस नसतं तर आज याला खत असतं. आणि तुम्ही त्या ब्लॉकच्या जागेवर खताचा ब्लॉक बघत असते खत घालायचा. रुको जरा, पण पाऊस सबर करो. तिकडं आपलं कडळ आहे, ते अजून लावल्यापासून पेरल्यापासून अजून दाखीलच नाही. तुम्हाला दाखील म्हणलं होतं. आणि तिथं बघा, तिथे नळी पॅक झाली होती. ब्लॉकमध्ये जाऊन बघा तुम्ही, ती नळी पॅक. आणि आता कसं उगलंय, ती काही उगलंच नाही त्या जागेवर, ते दाखवतो. मग हे कडाळ आपलं इथं चांगलं उगलेलं आहे. आणि खालच्या वावरात एका बेर बंद पडलं होतं. ओके, ते वावरात दाखवतो कसं उगलंय. काकरीच उगले नाही. ओके, दिसतच असेल तुम्हाला फाट्या. ह्या फाट्या कहना क्या चाहते हो. तेव्हा कळलं होतं गुंतलेलं की गुंतली, फुल नळी पॅक झाली आणि असं उगलं.
वा इथून तिथून तुम्हाला 3 याच्यात एक एक काकरी नाही दिसणार. इथून जे गुतलं होतं तिथवर नळी एक फुल भरली होती. म्हणजे वा एवढं बी पडतं इथून तर त्या पलीकडच्या याच्यापर्यंत इथवर जाऊस तर एक नळी फुल भरली होती. मग कळालं बी खाली नाही गेले. मीच होतो तो पेरायला जाऊन ब्लॉक होता. माग ब्लॉक दिसन तुम्हाला पेरताना. बैलाचं 4 बैल आहे तो. अच्छा हमको सिखा रिया है. आणि वर हुलगा दाखवतो. पण सगळी चिखलात मै आज चपलीचे लय हाल चालले तर. ऐसा मत करो मेरी जान. एवढा बांधाने चालत आलो पण सगळी चप्पल साफ झाली बघा. एक चिखल नाही राहिला पायाला. त्या बांधाने त्या बोरीपासून आलो गावतानी फुल साफ करून निघली चप्पल. ड्रायव्हर आहे पण त्याच्यामुळेच निघले. आणि हुलगा इथं जागेवर बी पडलं होतं म्हणून उगलं असं. आणि हुलगा असं उगलं त्याच्यावर मी दाखवूच नाही शकलो. इकडं ब्लॉक आलाच नाही. किती दिवस झाले प्यालेला? 15-20 दिवस झालं असं. 15 दिवस तरी ब्लॉक मागं जावं लागून तुम्हाला बघायला. ठीक है. तवाचं हे हुलगा समज गया. पेरलेलं कडळ आणि हुलगा. त्याला आता काय दाखायचं राहिलं काही नाही. झालं आपला ब्लॉक असं सगळं दाखीत आणि हे करता काल म्हणलो खत दाखीन तिकडे दाखल गेलो. रोड दाखला जाते कसा चिखलाचा रोड आहे खराब जरा. आंब्याला खत घातलं. असंच आपला ब्लॉग पूर्ण झाला. चला तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. आता हात माझा मोकळा नाही म्हणून